नमस्कार मित्रांनो, कशा आहात आपण? मजेत. आपण आज एक घरगुती व्यवसाय, छोटा व्यवसाय आहे तो, पण खूप चालणारा बिझनेस आहे. 12 महिने चालणारा बिझनेस आहे आणि प्रत्येक घरी त्या वस्तूची आपल्याला गरज लागत असते. त्याशिवाय आपण अं, स्वयंपाकच आपला चांगला होत नाही. आपल्या भाजीला टेस्ट येत नाही. तरी हा बिझनेस कोणता असेल तर तुम्ही अ, ओळखा मित्रांनो. मी कोणत्या बिझनेसविषयी आपण आज चर्चा करणार आहे. तरी हा बिझनेस 12 महिने दर दिवस आणि प्रत्येकाच्या घरी लागणारी वस्तू आहे आणि या वस्तूला इतकं डिमांड आहे की त्याशिवाय आपण जगू शकत नाही असंही म्हटलं तर काही हरकत नाही. तरी हा उद्योग खूप त्याला काही म्हणजे इतका खर्च पण नाही. कमी खर्चात चालणारा आणि त्याला कुठली मशीन नाही, कुठलं नॉलेज लागत नाही इतकं. एक माणूससुद्धा हा घरी बसून व्यवसाय करू शकतो. तरी आणि तो बिझनेस इतका चालणारा आहे की दर दिवस जर तुमचा बिझ जर तुम्ही जर ती वस्तू चांगली बनवली, टेस्टी बनवली, तर त्याला इतकं डिमांड येईल की तुमच्या घरून ती वस्तू लोकं घेऊन जायला लागतील. म्हणून हा व्यवसाय कोणता असेल आणि त्या व्यवसायामधून आपण किती कमाई करू शकतो आणि त्या व्यवसायात आपण आपल्याला किती इम्प्रूव्ह करून आपण त्यात किती प्रगती करू शकतो, ते आपण आज थोडक्यात चर्चा करूया मित्रांनो. तरी आपल्याला हा उद्योग चालू करायचा, तर त्यासाठी लागणाऱ्या बेसिक वस्तू आणि त्याचा लागणारा खर्च आणि होणारे त्याच्यापासून उत्पन्न पण याविषयी पण आपण चर्चा करूया. तरी मित्रांनो, हा व्यवसाय म्हणजे खूप अ, म्हणजे असं प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाला अ, अ, तो लागणारी वस्तू प्रत्येकाच्या घरी ती वस्तू आहे. तरी हा उद्योग जर केला तर आपण रोज 1000 नाही 2000 3000 रुपये सहज कमवू शकतो मित्रांनो. तरी हा बिझनेस आहे एक चांगला बिझनेस. कमी खर्च, जास्त कमाई आणि नो टेन्शन, नो नॉलेज, नो मशीन असा एक उद्योग आहे. छोटा उद्योग एकदम आपल्या हाताने बनवायचा आणि पॅकिंग पॅकिंग करून सप्लाय करायचा. ऑनलाईन म्हणा, आपल्या आजूबाजूच्या दुकानावर, घरगुती घरगुती मार्केटिंग करूनसुद्धा आपण तो व्यवसाय हळूहळू सुरुवातीला चालू करू शकतो. तरी हा मित्रांनो, हा बिझनेस आहे, हा व्यवसाय आहे, छोटा उद्योग. त्या बिझनेसचं नाव आहे मसाला उद्योग. मसाला उद्योग म्हणजे आज प्रत्येकाच्या घरामध्ये मसाला हा लागणारी वस्तू आहे. मसाल्याशिवाय आपण आज आपल्याला आपल्या स्वयंपाकच होऊ शकत नाही. मसाला हा प्रत्येक घरामध्ये, प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या स्वयंपाकात, प्रत्येकाच्या भाजीमध्ये आज मसाला हा वापरला जातो. म्हणून मसाला उद्योग हा जरूर करावा आणि त्या मसाला उद्योग बनवण्यासाठी आपल्याला खर्च पण नाही इतका जास्त नाही की खर्चगडे त्याला खूप पैसे लागतात आणि तो आपण खूप किचकट आहे बिझनेस, तो व्यवसाय मसाला बनवण्याचा असंही काही नाही. मसाला बनवण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे. मसाला म्हणजे काय इतकं त्याला काही साहित्य खूप सारं काही साहित्य आणावं लागत नाही. मसाल्यासाठी फक्त आपल्याला मिरची पावडर एक चांगल्या क्वालिटीचं, तिखट मिरची पावडर, हळद पावडर चांगल्या क्वालिटीची हळद, धने पावडर, धने आणायचे मग आपलं आणि घरीच आपण त्याचं मिक्सिंग ग्राइंडवर आपण ते वाटून घेऊन धने पावडर आणि जिरे, लसूण ह्या बेसिक वस्तू जरी आपण त्याच्या प्रमाणामध्ये जरी मिक्स करून चांगलं क्वालिटी मीठ वगैरे त्याचं म्हणजे त्या वस्तू समप्रमाणामध्ये त्या जर आपण एकत्र करून वाटल्या तर झाला मसाला. आणि त्याची त्याला टेस्ट द्यायची, फक्त टेस्टी बनवायचा आणि आपल्या नावाने पॅकिंग करून आपल्या नावाचं ब्रँड बनवायचं आणि दुकानावर म्हणा किंवा आपल्या गावात, गल्लीमध्ये, आपल्या शहरामध्ये त्याची मार्केटिंग करायची आणि त्या पहिल्यांदा फक्त आपली क्वालिटी चांगली ठेवायची. म्हणजे क्वालिटीवर आपला बिझनेस चालणार आहे. क्वालिटी जर चांगली असेल तर तुम्हाला मार्केटिंग पण इतकी करायची गरज नाही. तुम्हाला घरगुती ऑर्डर येऊ शकतात. क्वालिटी चांगली ठेवा आणि त्या वस्तू चांगल्या क्वालिटीच्या आणा आणि चांगली क्वालिटी जर लोकांना आपण दिली
तर तुम्हाला घरगुती ऑर्डर घर बसल्या ऑर्डर येऊ शकतात. आणि आपण तो बिझनेस ऑनलाईन पण करू शकतो. जसे की फ्लिपकार्टवर, अमेझॉनवर, मेसो अशा ऑनलाईन आपण तो आपला ब्रँड लिस्ट पण करू शकतो. म्हणून हा मसाला उद्योग मित्रांनो खूप चांगला बिझनेस आहे. कमी भांडवलामध्ये जास्त नफा देणारा बिझनेस आहे. मसाला उद्योग हा एक चांगला बिझनेस वाटतोय, म्हणून मी आज आपल्यासोबत चर्चा करत आहे की हा बिझनेस जरूर करण्यासारखा बिझनेस आहे. कमी पैशामध्ये आपण घरगुती घर बसल्या आपण हा बिझनेस चालू करू शकतो. महिला असतील आपल्या घरी, आपले किंवा एक महिला जरी आपण घर बसल्या हा बिझनेस चालू केली तर तिचा रोजचा घर खर्च म्हणा किंवा तिचं दर दिवस जिथे आपल्याला आपण बाहेर काम करतो तितके पैसे आपण सहज घरी बसून कमवू शकतो. तर मित्रांनो, मसाला उद्योग हा एक चांगला आपण घरी बसून करण्यासारखा व्यवसाय आहे. तरी हा बिझनेस जरूर करावा. त्यासाठी आणि त्याचा खर्च पण नाही एवढा जास्त, म्हणून हा बिझनेस करण्यासारखा आहे. म्हणून मी आज एक माझ्या डोक्यामध्ये आयडिया आली की हा बिझनेसविषयी आपण चर्चा करूया थोडक्यात. म्हणून हा मी एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी मित्रांनो, मसाला उद्योग हा आज मार्केटमध्ये बघा तुम्ही किती मसाल्याला आज डिमांड आहे. आणि सगळे जे मसाले मार्केटमध्ये मिळतात हे सगळे घरगुतीच मसाले आहेत. फक्त त्याने मार्केटमध्ये आपली क्वालिटी दिलेली आहे म्हणून ते ब्रँड झालेले आहेत. आज मोठमोठे मसाले बघा, श्रीकांत मसाला, हे असे ब्रँडवाले मसाले आहेत ते त्याने थोड्या घरगुतीपासून चालू केलेले बिझनेस आहेत. तरी आज ते ब्रँड झालेत त्यांचे उद्योग. त्याने संयम आणि ह्या बिझनेससाठी मूळ गोष्ट म्हणजे आपल्याला संयम पाहिजे. आपल्याला हळूहळू आपला बिझनेस वाढण्यासाठी किंवा आपला ब्रँड बनण्यासाठी आपली क्वालिटी लोकांना समजण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्याची क्वालिटी जर लोकांना चांगली दिली आपण तर तो बिझनेस ब्रँड व्हायला वेळ लागत नाही. म्हणून मित्रांनो, संयम ठेवा थोडा. म्हणजे आपण जर चालू केला ते लगे आपल्याला वाटते किंवा आमचा बिझनेस आम्ही चालू केला पण तो चालत नाही किंवा आमचा मसाला कोणी घेत नाही, असं नाही होत. क्वालिटी चांगली दिल्यावर आणि थोडा आपल्याकडं संयम पाहिजे की हो, आपला ब्रँड आपला मार्केटमध्ये आपला मसाला गेलेला आहे तरी तो लोकांना जर आवडला किंवा त्याची टेस्ट जर लोकांना चांगली आपण दिली तर त्याला ब्रँड व्हायला कमी वेळात आपण प्रसिद्ध होऊ शकतो. म्हणून थोडा संयम ठेवा आणि उद्योग चालू करा मित्रांनो. हा मसाला उद्योग खूप चांगला चालणारा बिझनेस आहे. 12 महिने दर दिवस चालणारा बिझनेस आहे. मसाला उद्योगामधून खूप साऱ्या लोकांनी आपली प्रगती करून घेतलेली आहे. चांगला पैसा कमवलेला आहे मसाला उद्योगातून. आणि हा खरंच गडे नाही हे बंद पडेल किंवा ह्यात नाही चालणारा बिझनेस आहे असं काही नाही. मसाला म्हणजे दर दिवस लागणारी वस्तू आहे आणि त्याला मागणी असते दर दिवस. त्याला कोणी म्हणजे असं पडू देत नाही मसाल्याला की चांगली क्वालिटी दिल्यानंतर आपण तो मसाला विकणारच आहे आपला 100%. तो लागणारी वस्तू असल्यामुळं तो खराब होत नाही किंवा तो काही असं म्हणजे आपला लॉस होत नाही त्या बिझनेसमध्ये. म्हणून हा बिझनेस एक चांगला बिझनेस आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी असं सांगतो की मसाला उद्योगामध्ये आज खूप काही आपण करू शकतो मित्रांनो. छोट्या ह्याच्यापासून छोट्या भांडवलातून चालू करा आणि काही काळानंतर आपण तो बिझनेस मोठा पण करू शकतो. म्हणून माझी सर्व मित्रांना अशी एक विनंती आहे की हा मसाला उद्योग जरूर चालू करावा. इतरत्र कुठं म्हणजे कुणाच्या हांजी करायची गरज नाही. आपला उद्योग जर चांगला चालला तर घरबसल्या आपल्याला आपण त्याचा एक मोठा ब्रँड बनवू शकतो. म्हणून हळूहळू थोड्याने चालू करा. एक सुरुवातीला 5-10 किलोपासून चालू करा. पॅकिंगचा आपल्या नावाने पॅकिंग चांगली करा आणि क्वालिटी चांगली द्या आणि बघा तुमचा कसा ब्रँड बनतो आणि तुम्ही खरंच गडे ह्या बिझनेसमधून आपल्याला चांगला पैसा भेटत आहे असं म्हणजे ते चालणारा बिझनेस बनवू शकतो पुढं चालू. म्हणून थोडक्यात जर सांगायचे झाले तर हा मसाला उद्योग आपण आज थोड्या भांडवलातून चालू करा. 4-5 किलो मिरची पावडर, 2 किलो हळद, धनिया पावडर, जिरे, लसूण
या जर वस्तू आपण चांगल्या बनवून लोकांना टेस्ट दिली त्याची सॅम्पल, तरी पण आपल्या गावातच आपला मसाला खपणारा किंवा आपला मसाला विकणारा बनू शकतो मित्रांनो. तरी मसाला उद्योगात पाऊल टाका आणि आपला एक ब्रँड बनवा आणि ऑनलाईन टाका, लिस्ट करा आणि ऑनलाईन जर तुम्हाला ऑर्डर यायला चालू झाले तर तुम्हाला तुमचा एक ब्रँड बिझनेस बनेल आणि तो बिझनेस कधीच बंद पडणार नाही आणि आपल्याला त्यामधून आपलं एक नाव बनेल. म्हणून हा बिझनेस मसाला उद्योग, घरगुती मसाला उद्योग हा एक चांगला तुमचा ब्रँड बनेल आणि तुमच्या नावाचा प्रचार खूप साऱ्या आपल्या मसाल्याच्या माध्यमातून तुम्ही लोकांसमोर याल आणि तुमचा एक चांगला ब्रँड बनावा. यासाठी मित्रांनो, मसाला उद्योग हा बिझनेस तुम्हाला मसाला उद्योगाच्या विषयी माहिती आपण आपल्याला कशी वाटली त्याबद्दल प्रतिक्रिया तुमच्या जरूर कळवा मित्रांनो. कमेंटमध्ये मला जरूर सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. तरी हा मसाला उद्योगाविषयी माहिती आपल्याला कशी वाटली जरूर कळवा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.